नमस्कार, मी मनोज भावसार सर, श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर. आपल्या सर्वांचं वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2021 व्हिडिओ सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये प्रथमतः स्वागत करतो. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी व पालक बंधू भगिनींनो, पहिल्या भागामध्ये आपण एकूण उपलब्ध जागा किती आहेत यांचा अभ्यास केला. अभ्यासक्रम निहाय या जागा आपण पाहिल्या, म्हणजेच MBBSच्या एकूण जागा किती आहेत, शासकीय MBBSच्या जागा किती आहेत, प्रायव्हेट कॉलेजच्या MBBSच्या जागा किती आहेत, त्याचबरोबर डीम विद्यापीठाच्या MBBSच्या जागा किती आहेत. अशाच प्रकारे BDSच्या जागा, याच प्रकारे BAMSच्या जागा, BHMSच्या जागा देखील आपण कालच्या भागामध्ये पाहिलेल्या आहे. उपलब्ध जागेंचा तपशील पाहिल्यानंतर या भागामध्ये आपण ऑल इंडिया कोटाची प्रवेश प्रक्रिया, त्याचबरोबर स्टेट कोटा, आपण आपल्या स्टेटचा विचार करूया. म्हणजेच महाराष्ट्र स्टेट कोटाची प्रवेश प्रक्रिया कशी राबवण्यात येते, गेल्या वर्षी किती राऊंड झाले होते, रजिस्ट्रेशन कसं केलं होतं, याबाबत माहिती घेणार आहोत. सर्वांसाठी एक सूचना महत्त्वाची अशी आहे की अशाच प्रकारचे अपडेट हे मिळवण्यासाठी एक टेलिग्राम ग्रुप मेडिकल ॲडमिशनचा केलेला आहे, ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल. या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या टेलिग्रामच्या लिंकवर क्लिक करून आपण आमच्या टेलिग्रामच्या चॅनलवर जॉईन होऊ शकता. त्यामध्ये आपल्याला 2021 आणखी येणारे जे अपकमिंग अपडेट्स आहेत ते मिळतील. त्याचा अभ्यास करा, जेणेकरून वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही अत्यंत सुलभ आणि सोयीची होईल. चला आपण आजच्या भागाला सुरुवात करूया. आज आपण ऑल इंडिया कोटा म्हणजे काय ते पाहणार आहोत. ऑल इंडिया कोटा हा शासकीय महाविद्यालयातील 15% कोटाला ऑल इंडिया कोटा असं म्हणतात. देशभरातील जेवढे शासकीय कॉलेजेस आहेत व शासकीय MBBS असतील, शासकीय BDS असतील, यातल्या 15% जागा ह्या ऑल इंडिया लेव्हलवर भरल्या जातात. काल जो भाग आपण पाहिला त्यामध्ये याचा थोडक्यात उल्लेख आला होता. एकूण ऑल इंडिया कोटाच्या किती जागा असतात ते देखील आपण पाहिलेलं आहे. प्रवेश प्रक्रिया ही नेहमी सुरुवातीला ऑल इंडिया कोटा प्रवेश प्रक्रियेपासून सुरुवात होते, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता नीटची परीक्षा झाल्यानंतर साधारणपणे 1 महिन्याच्या अंतराने निकाल लागतो. नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वात प्रथम ऑल इंडिया कोटाची प्रवेश प्रक्रिया सुरू होते. ऑल इंडिया कोटाची प्रवेश प्रक्रियेसाठी नीट स्कोर शीटवर म्हणजेच निकाल पत्रकावर जो ऑल इंडिया कोटा रँक आपल्याला अलॉट केलेला आहे, यानुसार ही प्रक्रिया पार पाडली जाते. साधारणपणे निकालानंतर 8-10 दिवसाच्या अंतराने सर्वप्रथम ऑल इंडिया कोटाचं नोटिफिकेशन येतं. हे नोटिफिकेशन आल्यानंतर यामध्ये सुरुवातीला विद्यार्थ्यास शेड्यूल दिलं जातं की पहिला राऊंड कधी होणार आहे, पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन किती तारखेला करायचं आहे, रजिस्ट्रेशनची फी कधी भरायची आहे आणि प्रेफरन्स फॉर्म कधी भरायचे आहे, ज्याला आपण ऑप्शन फॉर्म असं म्हणतो. आता गेल्या वर्षीचा जर विचार केला तर ज्या स्टेप्स होत्या त्या एकदा आपण बारकाईने पाहूयात. पहिली स्टेप असते ऑल इंडिया कोटासाठी, ती म्हणजे रजिस्ट्रेशन. एक उदाहरण मी आपल्यास दिलं होतं की ज्या पद्धतीने आपण रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर, रेल्वे आल्यानंतर आपण तिकिटासाठी रांग लावतो, तिकीट घेतो. आपल्याला कुठल्या आरक्षणाचं तिकीट पाहिजे, म्हणजे स्लीपर कोचचं पाहिजे
की ए सीचं पाहिजे, यानुसार आपण तिकीट घेतो आणि आपला नंबर लागला तर आपण त्या जागेवर जातो. तशाच पद्धतीनं पहिली जी रेल्वे येते, एक्सप्रेस रेल्वे येते, ती ऑल इंडिया कोटाची येते. 15% शासकीय महाविद्यालयातील जागांसाठी येते. यामध्ये MBBS आणि BDSच्या जागांचा समावेश होतो. आल्यानंतर पहिली प्रक्रिया सुरू होते, ती म्हणजे रजिस्ट्रेशन करावं लागतं. विद्यार्थ्यानं नीटचा रोल नंबर टाकून, आपलं पूर्ण नाव टाकून आणि विचारलेली सर्व माहिती भरून रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता ह्या ऑल इंडिया लेव्हलवरच्या ॲडमिशनमध्ये जशा पद्धतीनं शासकीय कॉलेजच्या 15% जागांचा समावेश असतो, त्याचप्रकारे केंद्रीय पातळीवरची काही विद्यापीठे, संस्था यांच्या MBBSच्या जागा देखील यामध्ये असतात. उदाहरणार्थ एम्सच्या जागा असतील किंवा यामध्ये बनारस हिंदू विद्यापीठ BHUच्या जागा असतील, आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या जागा असतील, जिपमरच्या जागा असतील. तर ह्या जागेंसाठी सुद्धा आपल्याला ह्याच प्रवेश प्रक्रियेमधून रजिस्ट्रेशन करावं लागतं. याशिवाय भारतातील सर्व डीम विद्यापीठांचे रजिस्ट्रेशन देखील याच प्रवेश प्रक्रियेमध्ये करावं लागतं. मग रजिस्ट्रेशन करतानाच आपल्याला विचारलं जातं की आपण कुठल्या कोट्यासाठी रजिस्ट्रेशन करत आहात. एकापेक्षा अधिक कोट्यासाठी सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. म्हणजेच आपण ऑल इंडिया कोटा 15% यासाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. त्याच फॉर्ममध्ये, त्याच प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण डीम विद्यापीठाचं देखील रजिस्ट्रेशन करू शकतो. त्याच कोट्यामध्ये आपण आर्म फोर्स मेडिकल कॉलेज, जिपमर आणि इतर विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी देखील रजिस्ट्रेशन करू शकतो. आपल्याला फॉर्ममध्येच ती माहिती विचारली जाते. आता हे जे रजिस्ट्रेशन आहे, ते रजिस्ट्रेशन आपण केल्यानंतर दुसरी पायरी येते, ती म्हणजे आपल्याला फी भरायची असते. ऑनलाईन पद्धतीने ही फी भरायची आहे. मग किती फी असते? तर ऑल इंडिया कोटा 15% जागांसाठी गेल्या वर्षीची रजिस्ट्रेशन फी होती 1000 रुपये. ही रिफंडेबल नाही आहे फी, म्हणून याला नॉन रिफंडेबल फी म्हणतात. तर रिफंडेबल डिपॉझिट आपल्याला ऑल इंडिया कोटासाठी 10,000 रुपये इतकं होतं. हे ओपन कॅटेगरीसाठी होतं. आणि जर OBC, SC, ST, PWD रिझर्वेशनमध्ये जर विद्यार्थी असेल तर हेच रजिस्ट्रेशन 500 रुपये इतकी फी होती. आणि डिपॉझिट जे होतं, सिक्युरिटी डिपॉझिट, ते रिफंडेबल 5,000 रुपये असतं. डीम विद्यापीठाचं जर आपण ऑप्शन निवडला तर मात्र ही फी वेगळी असते. डीम विद्यापीठाच्या ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन फी सर्व कॅटेगरीसाठी रुपये 5,000 इतकी असते. तर रिफंडेबल डिपॉझिट जे आहे ते 2 लाख इतकं असतं. मग आता विद्यार्थी आणि पालकांना असा प्रश्न पडला असेल की डीम विद्यापीठाच्या ॲडमिशनसाठी जर आपण रजिस्ट्रेशन 5,000 रुपये फी भरून केलं आणि जे सिक्युरिटी डिपॉझिट आहे ते 2 लाख भरलं, ते 2 लाख आपल्याला केव्हा परत मिळतील किंवा काय केलं जाईल? तर ते यासाठी असतं की आपण जर प्रवेश प्रक्रियेचा नियम मोडला डीम विद्यापीठाच्या बाबतीत तर हे 2 लाख रुपये जप्त केले जातात, सिक्युरिटी डिपॉझिट असतं. आणि आपण जर प्रवेश प्रक्रियेचा नियम मोडला नाही, त्यांचे सर्व नियम फॉलो केले, त्या प्रवेश प्रक्रियेमधून आपलं ॲडमिशन झालं तर हे 2 लाख रुपये आपल्याला रिटर्न येतात, परत दिले जातात. म्हणून याला रिफंडेबल डिपॉझिट असं म्हणतात. आता हे डीम विद्यापीठाचं रजिस्ट्रेशन आणि ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन हे एकत्रितच असतं. आपल्या चॉईसनुसार आपण कुठल्या कोटासाठी रजिस्ट्रेशन करतो हे महत्त्वाचं असतं. रजिस्ट्रेशन झालं, पहिली स्टेप, दुसरी स्टेप झाली ती म्हणजे ऑनलाईन फी पेमेंट झालं. आता तिसरी स्टेप येते ती म्हणजे पहिल्या राऊंडसाठी आपल्याला चॉईसेस फिल करायचे, म्हणजेच प्रेफरन्स फॉर्म भरायचा. आता प्रेफरन्स फॉर्म भरताना आपल्याला ज्या पद्धतीने रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते चॉईसेस आपल्या लॉग इनला उपलब्ध होतात. आणि मग आपण प्रेफरन्स फॉर्म भरायचा. प्रेफरन्स फॉर्म भरल्यानंतर ते चॉईसेस लॉक करायचे. चॉईसेस लॉक केल्यानंतर पहिला राऊंड जाहीर होतो. आता हे जी आपल्याला मुदत दिलेली असते रजिस्ट्रेशनची, त्यानंतर 8-10 दिवसाच्या अंतराने शेड्यूलप्रमाणे पहिला राऊंड जाहीर होतो.
पहिल्या राऊंडसाठी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे साधारणपणे त्याला 7 दिवस दिले जातात. प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी 5 दिवस दिले जातात आणि फर्स्ट राऊंड जो असतो तो त्यानंतर जाहीर होतो. पहिल्या राऊंडला आणखी एक फॅसिलिटी दिलेली असते, ते म्हणजे पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट असते. म्हणजे आपण तिथून बाहेर पडू शकतो. म्हणजे आपण रिपोर्ट नाही केलं तरी चालू शकतं, किंवा आपल्याला जर ॲडमिशन आपल्या चॉईसनुसार दिलेलं आहे परंतु आपल्याला घ्यायचं नसेल तर आपण त्यातून बाहेर या प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर देखील पडू शकतो. तसं दुसऱ्या राऊंडला करता येत नाही. असा हा पहिला राऊंड जाहीर होतो. आता थोडंसं तारखेंचा विचार करा. गेल्या वर्षी 16 ऑक्टोबरला नीटचा निकाल जाहीर झाला होता आणि ऑल इंडिया कोटाचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालं होतं 27 ऑक्टोबरला. म्हणजे साधारणपणे 11 दिवसानं रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. या रजिस्ट्रेशनसाठी 7 दिवस दिले होते. त्यानंतर पहिला राऊंड जाहीर झाला होता 6 नोव्हेंबरला. त्यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी दुसऱ्या फेरीसाठी 18 नोव्हेंबरला दुसऱ्या फेरीचं रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. 5 दिवस देण्यात आलेले होते. प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी 4 दिवस देण्यात आले होते आणि दुसरा राऊंड हा 25 नोव्हेंबरला जाहीर झाला होता. आता या ऑल इंडिया कोटाच्या रजिस्ट्रेशनचा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की 2 राऊंड ऑल इंडिया कोटासाठी होतात. दोन्ही राऊंडसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. जर पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याच रजिस्ट्रेशनवर दुसऱ्या राऊंडसाठी प्रेफरन्स फॉर्म भरला तरी चालतो. परंतु ज्यांनी पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नाही असे विद्यार्थी दुसऱ्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. प्रेफरन्स फॉर्म मात्र दोन्ही राऊंडचा भरावा लागतो. पहिल्या राऊंडसाठी प्रेफरन्स फॉर्म भरला, आपला नंबर नाही लागला तर दुसऱ्या राऊंडसाठी पुन्हा प्रेफरन्स फॉर्म भरावा लागतो. केंद्राच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रत्येक राऊंडला नव्यानं प्रेफरन्स फॉर्म भरावा लागतो. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे आणि ही नोंद करून ठेवा. या उलट राज्याची प्रवेश प्रक्रिया असते. राज्याच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये एकदा रजिस्ट्रेशन आणि एकदाच प्रेफरन्स फॉर्म भरायचा. त्यानंतर जेवढे राऊंड्स होतील त्यावेळी पुन्हा प्रेफरन्स फॉर्म भरण्याची संधी दिली जात नाही. मात्र केंद्रीय पातळीवरील देश पातळीवर होणाऱ्या ऑल इंडिया कोटाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रत्येक फेरीसाठी नव्यानं प्रेफरन्स फॉर्म भरावा लागतो. ही बाब लक्षात घ्या. आता हे 2 राऊंड झालेत. दुसरा राऊंड आपण पाहिला की 25 नोव्हेंबरला दुसरा राऊंड गेल्या वर्षीचा डिक्लेअर झाला होता. 2 राऊंड झाल्यानंतर जर काही ऑल इंडिया कोटाच्या जागा शिल्लक राहिल्या तर ह्या जागा राज्य कोट्याकडे वर्ग केल्या जातात. म्हणजेच 2 राऊंडनंतर तिसरा राऊंड ऑल इंडिया कोटासाठी होत नाही. ही प्रवेश प्रक्रिया मेडिकल काउन्सिलिंग कमिटी MCC मार्फत राबवण्यात येते. 2च राऊंड होतात. शिल्लक राहिलेल्या जागा स्टेटकडे वर्ग केल्या जातात. यासाठी मॉपअप राऊंड नसतो. मॉपअप राऊंड म्हणजे काय हे आपण या ठिकाणी समजावून घेऊ. मॉपअप राऊंड म्हणजे हा जो शेवटचा राऊंड असतो त्याला मॉपअप राऊंड असं म्हणतात. बऱ्याच वेळेस पालकांकडून हा प्रश्न पडण्यात येतो की मॉपअप राऊंड म्हणजे काय. तर 2 राऊंड मुख्य होतात आणि त्यानंतर जो राऊंड होतो तो मॉपअप राऊंड होतो. मॉपअप राऊंड ऑल इंडिया कोटासाठी नसतो, परंतु देश पातळीवर प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑल इंडिया कोटा वगळता डीम विद्यापीठासाठी किंवा ज्या केंद्रीय संस्था आहेत त्यांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये एक मॉपअप राऊंड होत असतो. हे देखील पाहिलं पाहिजे. यातूनही काही जागा शिल्लक राहिल्या तर त्या इन्स्टिट्यूटला डीम विद्यापीठाच्या दिल्या जातात, युनिव्हर्सिटीला दिल्या जातात आणि त्यांच्यामार्फत त्या जागा भरल्या जातात. परंतु ऑल इंडिया कोटासाठी फक्त 2च राऊंड होतात. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता ऑल इंडिया कोटाची प्रवेश प्रक्रिया आपल्याला बारकाईने लक्षात आली असेल. गेल्या वर्षी कशा पद्धतीने हे राऊंड्स झाले. याही वर्षी अशीच होण्याची अपेक्षा आहे. तरीसुद्धा आपण
अधिकृत वेबसाईटवर येणाऱ्या सूचनांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. प्रवेश प्रक्रियेमध्ये जर काही बदल झाला तर तो सूचनेद्वारे कळवण्यात येतो. रजिस्ट्रेशन कधी सुरू होतं, प्रेफरन्स फॉर्म्स कसे भरायचे आहेत, चॉईस लॉक कसे करायचे, सर्व माहिती सूचनांद्वारे दिली जाते. पहिल्या भागामध्ये आपल्याला या महत्त्वाच्या वेबसाईट सांगितल्या होत्या. देश पातळीवरची प्रवेश प्रक्रिया ही मेडिकल काउन्सिलिंग कमिटी MCC मार्फत राबवण्यात येते. यांची अधिकृत वेबसाईट आहे mcc.nic.in. या अधिकृत वेबसाईटवरून आपण हे प्रवेश प्रक्रिया राबवत असतो. आता वळूया आपण 85% स्टेट कोटाची प्रवेश प्रक्रिया. ऑल इंडिया कोटाची प्रवेश प्रक्रिया आता आपण पाहिलेली आहे. ऑल इंडिया कोटाची प्रवेश प्रक्रिया आणि स्टेट कोटाची प्रवेश प्रक्रिया ही पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे याचे पहिले जे 2 राऊंड्स आहेत ते अल्टरनेट होतात. म्हणजे सुरुवातीला ऑल इंडिया कोटाच्या प्रवेश प्रक्रियेने सुरुवात होते. ऑल इंडिया कोटाचा पहिला राऊंड जाहीर होतो. त्यानंतर सुरू होते ती स्टेट कोटाच्या पहिल्या फेरीसाठी नोंदणी, चॉईस फिलिंग. त्यानंतर पुन्हा ऑल इंडिया कोटाच्या दुसऱ्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन सुरू होतं. पुन्हा 8-10 दिवसाच्या अंतराने स्टेट कोटाची दुसरी यादी जाहीर होते. अशा पद्धतीने अल्टरनेट पद्धतीनं या ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा यांच्या प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येतात. आता स्टेट कोटाबद्दल आपण माहिती घेऊ. स्टेट कोटा म्हणजे हा राज्य कोटा असतो. यासाठी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजच्या 85% जागा ह्या राखीव असतात. ह्या 85% जागामध्येही आरक्षणानुसार जागा राखीव असतात. त्या किती उपलब्ध जागा आहेत याची माहिती आपण पहिल्या भागात घेतलेली आहे. या भागामध्ये आपण प्रवेश फेऱ्या कशा होत असतात, नोंदणी कशी होत असते, फी किती असते आणि गेल्या वर्षीच्या फेऱ्या किती तारखेला जाहीर झालेल्या आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत. चला आपण पाहूया स्टेट कोटा 85% प्रवेश प्रक्रिया. आता पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन सुरू होतं. यामध्ये आरोग्य विज्ञान विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांसाठी रजिस्ट्रेशन एकाच वेळेस करण्यात येतं. मग कोणते अभ्यासक्रम आहेत तर MBBS, BDS, BAMS, BHMS, त्याच्यानंतर फिजिओथेरपी, BSc नर्सिंग ह्या सर्व अभ्यासक्रमासाठी सर्व अंडर ग्रॅज्युएट आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी रजिस्ट्रेशन हे सुरू होतं. यामध्ये शासकीय महाविद्यालये पण येतात, यामध्ये खाजगी महाविद्यालय पण येतात. अशा ह्या 85% जागाच्या पहिल्या फेरीसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालेलं असतं. आता राज्य कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रत्येक फेरीला करायचं नसतं. एकदाच रजिस्ट्रेशन आहे म्हणजे सर्व फेऱ्यां मिळून आपण रजिस्ट्रेशन म्हटलं तरी चालेल. प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा आहे, 85% जागांसाठी ज्यांना सहभाग घ्यायचा आहे, हे सर्व विद्यार्थी या स्टेट कोटा 85%साठी रजिस्ट्रेशन करतील. आता काही विद्यार्थ्यांना, पालकांना असा प्रश्न पडला असेल की आम्ही केंद्रीय पातळीवर, देश पातळीवरच्या प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तरीसुद्धा स्टेट कोट्याला रजिस्ट्रेशन करायचे का? निश्चित आपण स्टेट कोट्याला देखील रजिस्ट्रेशन करू शकता. देश पातळीवर रजिस्ट्रेशन केलं असेल तरीसुद्धा आपण स्टेट पातळीवरच्या रजिस्ट्रेशनसाठी पात्र आहात, किंवा देश पातळीवर रजिस्ट्रेशन केलं नसेल तरीसुद्धा आपण स्टेट पातळीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकतात. आपल्याला रँकनुसार इथे प्रवेश मिळतो, त्यामुळे आपण ह्या प्रवेश प्रक्रियेमध्ये देखील सहभागी झालं पाहिजे. आपल्या आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमामध्ये सर्व अभ्यासक्रमासाठी एकच रजिस्ट्रेशन आहे आणि ह्या रजिस्ट्रेशनसाठी 7 ते 8 दिवस दिले जातात. गेल्या वर्षीचा आपण विचार केला तर हे रजिस्ट्रेशन 5 नोव्हेंबरला सुरू झालं होतं आणि 12 नोव्हेंबरपर्यंत
ह्या रजिस्ट्रेशनला मुदत देण्यात आली होती. त्यानंतर रजिस्ट्रेशन सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांचं एकत्रित होतं. मात्र चॉईस फिलिंगसाठी म्हणजेच प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी 2 गट केले जातात, 2 ग्रुप केले जातात, ग्रुप ए आणि ग्रुप बी. आता ग्रुप ए काय आहे, तर ग्रुप ए हा MBBS आणि BDSसाठी आहे, तर ग्रुप बी हा MBBS BDS वगळून इतर अभ्यासक्रमासाठी असतो. मग सुरुवातीला 6 ते 13 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आलेला होता फक्त MBBS आणि BDS अभ्यासक्रमाच्या चॉईस फिलिंगसाठी. मग विद्यार्थी व पालकांनी जे MBBSला आणि BDSला जाऊ इच्छितात किंवा ह्या अभ्यासक्रमासाठी नंबर लागेल अशा पद्धतीचे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी ए ग्रुपमध्ये प्रेफरन्स फॉर्म भरतील. आता MBBS आणि BDSच्या सर्व फेऱ्यांसाठी हा एकच प्रेफरन्स फॉर्म आहे. म्हणजे पुन्हा प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी किंवा तो बदलण्यासाठी, एडिट करण्यासाठी आपल्याला संधी देण्यात येत नाही. म्हणून प्रेफरन्स फॉर्म हा अतिशय काळजीपूर्वक भरला पाहिजे. आता हे चॉईसेस कसे फिल करायचे आहेत, तर मी अगोदरच सांगितलं की प्रवेश हे आपल्याला मार्कापेक्षा रँकवर अवलंबून असतं. त्यामुळं आपल्याला रँक महत्त्वाची आहे. केंद्रीय पातळीवरच्या, देश पातळीवरच्या प्रवेश प्रक्रिया ह्या ऑल इंडिया रँकनुसार पार पाडण्यात येतात. मात्र स्टेट कोटाच्या प्रवेश प्रक्रिया म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोटाच्या प्रवेश प्रक्रिया ह्या CET सेल महाराष्ट्र मुंबई यांच्यामार्फत पार पाडल्या जातात. मग रजिस्ट्रेशन केल्यानंतर जी यादी जाहीर केली जाते रजिस्टर्ड कॅन्डिडेट्सची, त्यामध्ये विद्यार्थ्याला SML नंबर दिला जातो. SML नंबर म्हणजे काय, स्टेट मेरिट लिस्ट नंबर. ज्या पद्धतीने ऑल इंडियाचा नंबर होता तो देश पातळीवरचा नंबर होता, हा जो नंबर आहे हा राज्याचा नंबर आहे. मग आपल्या राज्यातली प्रवेश प्रक्रिया ही या नंबरवर पार पडते. म्हणून SML नंबर आपल्याला फार महत्त्वाचा आहे. मग SML नंबरप्रमाणे गेल्या वर्षी आपल्याला ज्या चॉईसेस आपल्याला ज्या कॉलेजला द्यायचे आहेत तिथले कट ऑफ्स कितीपर्यंत आले होते, किती रँकपर्यंत आले होते याचा अंदाज घेऊन हा प्रेफरन्स फॉर्म भरला जातो. आणि एकदा हा प्रेफरन्स फॉर्म भरला की तो पुन्हा एडिट करता येत नाही. म्हणून काळजीपूर्वक प्रेफरन्स भरावे लागतील. यामध्ये अप्पर लिमिट प्रेफरन्सचं काही नसतं. कमीत कमी 1 आणि अधिक जेवढे कॉलेजेस आहेत तेवढ्यांचा आपण प्रेफरन्स दिला तरी चालतो. अशा पद्धतीचे प्रेफरन्स फॉर्म हा फार अत्यंत महत्त्वाचा टप्पा या प्रवेश प्रक्रियेमध्ये असतो. आता यामध्ये देखील रजिस्ट्रेशन करायचं असतं, ऑनलाईन फी पेमेंट करायचं असतं, चॉईस फिल करायचे. त्यात 2 गट आहेत मी आत्ता सांगितलं. सुरुवातीला फक्त MBBS आणि BDS यांचंच प्रेफरन्स फॉर्म म्हणजे चॉईस फिलिंग केलं जाईल आणि नंतर त्यांचे राऊंड झाल्यानंतर मग इतर अभ्यासक्रम म्हणजेच BAMS, BHMS, BSc नर्सिंग, फिजिओथेरपी या अभ्यासक्रमांचे प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी वेळ दिला जाईल. आता आपण ग्रुप एचा अगोदर पाहूयात. ग्रुप ए म्हणजेच MBBS BDSचं प्रेफरन्स फॉर्म भरायला सुरुवात होईल रजिस्ट्रेशन नंतर. त्यानंतर पहिला राऊंड जाहीर होतो तो फक्त MBBS BDSचाच असेल, कारण MBBS BDSचाच प्रेफरन्स फॉर्म भरला होता. साधारणपणे 8-10 दिवसाच्या अंतरानं रजिस्ट्रेशन नंतर हा पहिला राऊंड MBBSचा जाहीर होईल. गेल्या वर्षीचा तारीख जर आपण पाहिली तर रजिस्ट्रेशन 5 ते 12 नोव्हेंबरपर्यंत होतं आणि प्रेफरन्स फॉर्म 13 नोव्हेंबरपर्यंत भरले गेले होते. तर पहिला राऊंड हा 15 नोव्हेंबरला जाहीर झाला होता. त्यानंतर
दुसऱ्या राऊंडसाठी जो जाहीर झाला दुसरा राऊंड, आता रजिस्ट्रेशनही करायचं नाही दुसऱ्या राऊंडसाठी आणि चॉईस फिलिंग म्हणजेच प्रेफरन्स देखील भरायचे नाहीत. आता फक्त यादी जाहीर होण्याची वाट पाहायची असते आणि CET सेलमार्फत ह्या दुसऱ्या राऊंडची यादी जाहीर होती. ती देखील MBBS BDSचीच असतील. हे 2 राऊंड मोठे असतात. यामध्ये 85% शासकीय MBBS BDSचा समावेश असतो. त्याचबरोबर 85% जागा ह्या शासकीय आणि खाजगी MBBS व BDSच्या असतात. हा दुसरा राऊंड गेल्या वर्षीच्या टाईम टेबलनुसार 13 डिसेंबरला जाहीर झाला होता. आता 2 मुख्य राऊंड झालेत आणि तरीसुद्धा जर काही जागा शिल्लक राहिल्या तर CET सेलमार्फत शिल्लक जागांसाठी मॉपअप राऊंड घेतला जातो. आता मॉपअप राऊंड एकच होईल की 2 होईल की 3 होतील किंवा 4 होतील हे त्या शिल्लक राहिलेल्या जागेंवर अवलंबून असतं. गेल्या वर्षीचा विचार केला तर पहिला मॉपअप राऊंड 21 डिसेंबरला झाला. दुसरा मॉपअप राऊंड 1 जानेवारीला झाला. यामध्ये देखील MBBS आणि BDSचेच विद्यार्थी होते. त्यानंतर मात्र मॉपअप राऊंड फर्स्ट आणि सेकंडमध्ये MBBSच्या जागा शिल्लक होत्या म्हणून MBBS व BDS यांचे हे 2 राऊंड झालेत मॉपअप राऊंड. तिसरा मॉपअप राऊंड 8 जानेवारीला झाला. मात्र तोपर्यंत MBBSच्या जागा शिल्लक नव्हत्या, सगळं भरल्या गेल्या होत्या म्हणून तिसरा मॉपअप राऊंडमध्ये 8 जानेवारीला फक्त BDSच्या जागा भरल्या गेल्या. चौथा मॉपअप राऊंड हा 13 जानेवारीला झाला. त्यामध्ये देखील फक्त राहिलेल्या BDSच्या जागा भरण्यासाठी हा मॉपअप राऊंड 4 घेतला. एवढं करूनही जर काही जागा शिल्लक राहिल्या तर त्या संबंधित इन्स्टिट्यूटला देण्यात येतात आणि त्यांच्यामार्फत भरण्यात येतात. आता आपण पाहिलं की राज्य प्रवेश प्रक्रियेमध्ये MBBS आणि BDSचे सुरुवातीला प्रवेश करून घेण्यात आले. यामध्ये पहिले 2 राऊंड मोठे होते. राऊंड पहिला, राऊंड दुसरा. त्यानंतर MBBSसाठी आणि BDSसाठी एकत्रित मॉपअप 1 आणि 2 झाले. मॉपअप 2ला MBBSच्या जागा पूर्ण संपल्या. त्यानंतर मॉपअप तिसरा आणि चौथा हा BDSसाठी झाला आणि म्हणजे 13 जानेवारीला चौथा मॉपअप झाला BDSसाठी. आता MBBSचे सर्व ॲडमिशन संपले. प्रायव्हेट आणि शासकीय दोन्ही पण संपलेले आहे. कट ऑफ डेट हे एक महत्त्वाची असते ॲडमिशन प्रक्रियेमध्ये. कट ऑफ डेट म्हणजे अशी डेट की त्यानंतर त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश होत नाही, दिला जात नाही. तर ही सूचना ज्या असतात त्या कट ऑफ डेटच्या संदर्भात CET सेलमार्फत देण्यात येतात. आत्ता आपण पाहिलं की मॉपअप 13 जानेवारीला झाला होता तर 15 जानेवारीला MBBSची कट ऑफ डेट होती. मग आता आपण पाहूया की ॲडमिशन सुरू झाले होते ऑल इंडिया कोटाचे, जिथून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली होती. ती ॲडमिशन प्रक्रिया सुरू झाली होती पहिल्या राऊंडसाठी 27 ऑक्टोबरला. म्हणजे 27 ऑक्टोबरला ऑल इंडिया कोटाची प्रवेश प्रक्रिया MBBS BDSसाठी सुरू झाली होती आणि ऑल इंडिया प्रवेश प्रक्रिया संपून स्टेट कोटाची प्रवेश प्रक्रिया 13 जानेवारीला संपली. 15 जानेवारीला पूर्णपणे कट ऑफ डेट नंतर ॲडमिशन MBBSचे होणार नव्हते. म्हणजेच ही कट ऑफ डेट आहे 15 जानेवारीला. म्हणजे MBBS हा अभ्यासक्रम संपलेला आहे. आता BDSच्या काही जागा शिल्लक राहिल्यात. त्यासाठी BDSची कट ऑफ डेट 15 जानेवारी नंतर वाढवली गेली. MBBSची मात्र कट ऑफ डेट झाली आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्यातच MBBS महाविद्यालय सुरू झाले. आता आपण प्रायव्हेट कॉलेजचा विचार करूया की प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या 15% जागा आहेत त्या इन्स्टिट्यूशनल कोट्यामार्फत भरल्या जातात.
ह्या इन्स्टिट्यूशनल कोट्यासाठी कशा भरल्या जातात, तर त्यासाठी संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. जेव्हा आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे स्टेट कोट्यामार्फत ते तर आवश्यकच आहे, परंतु पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला फॉर्म भरावा लागतो इन्स्टिट्यूट कोट्यासाठी. त्यानंतर ते मेरिट लिस्ट लावतात आणि मग त्या मेरिटनुसार आपल्याला त्या संबंधित इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळू शकतो. इन्स्टिट्यूशनल कोटाची फी आणि स्टेट कोटाची फी ही वेगवेगळी असते. इन्स्टिट्यूशनल कोटाची फी ही जास्त असू शकते. त्या संबंधित कॉलेजच्या वेबसाईटवर इन्स्टिट्यूशनल कोटाची फी ही दिलेली असते. विद्यार्थी व पालकांना नम्र विनंती आहे की वैद्यकीय अभ्यासक्रमाचा प्रवेश घेण्यापूर्वी, विशेषतः इन्स्टिट्यूशनल राऊंडचा किंवा डीम्ड विद्यापीठाचे प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयाच्या वेबसाईटवर फी स्ट्रक्चर दिलेलं असतं. ते बारकाईने आपण पाहिलं पाहिजे आणि प्रवेश मग निश्चित केला पाहिजे. कारण ह्या फी ज्या आहेत त्या मोठ्या रकमा यामध्ये असतात, त्यामुळं ते बारकाईने आपण पाहून घेतलं पाहिजे. आता डीम विद्यापीठाचं आपण स्ट्रक्चर पाहूया किंवा प्रवेश प्रक्रिया कशी राबवली होती. डीम विद्यापीठासाठी रजिस्ट्रेशन हे ऑल इंडिया कोटाच्या रजिस्ट्रेशन बरोबरच करावं लागतं. सर्व जागा ह्या मेडिकल काउन्सिलिंग कमिटीमार्फत भरण्यात येतात. आपल्याला माहिती आहे रजिस्ट्रेशन करताना डीम विद्यापीठासाठी जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर 5,000 रुपये रजिस्ट्रेशन नॉन रिफंडेबल फी पे करावं लागत होती आणि 2 लाख रुपये ही रिफंडेबल सिक्युरिटी डिपॉझिट जमा करावं लागत होतं सर्व कॅटेगरीसाठी. यामध्ये आरक्षण काहीही नाही आहे, फक्त जागांचं वर्गीकरण 2 प्रकारे आहे. एक 15% कोटा तो NRIसाठी आहे आणि 85% जागा ह्या ऑल इंडिया कोटासाठी आहे. म्हणजे भारतात कुठलाही घेऊ शकतो. ह्या सर्व जागा ह्या डोमेसाईल फ्री आहेत. आता आपण एकंदर जर विचार केला देश पातळीवरचा तर भारतात साधारणपणे 42 डीम कॉलेजेस आहेत आणि त्यापैकी 12 महाराष्ट्रात आहेत MBBSचा विचार केला तर. आणि टीमच्या जागा ज्या आहेत त्या पहिल्या भागात आपण पाहिल्यात. एकंदर 7,224 जागा आहेत ऑल इंडिया लेवलच्या. आता यांचं रजिस्ट्रेशन पाहिलं 27 ते 2 नोव्हेंबरपर्यंत यांचं 7 दिवसामध्ये ऑल इंडिया कोटासाठी MCC मार्फत रजिस्ट्रेशन करता येईल. प्रेफरन्स फॉर्म भरायला 5 दिवस दिले होते आणि पहिला राऊंड डीम विद्यापीठाचा 6 नोव्हेंबरला जाहीर झाला होता. गेल्या वर्षीची प्रवेश प्रक्रियेचा जर आपण अभ्यास केला, तारखा पाहिल्या तर कधी ॲडमिशन सुरू झालं कधी संपलं हे आपल्याला यावर्षी देखील त्यावरून अंदाज बांधता येतो. म्हणून गेल्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया पाहणं हे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये दुसऱ्या राऊंडसाठी देखील रजिस्ट्रेशन करता येतं. जर पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल तर दुसऱ्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. परंतु पहिल्या राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करायचं राहून गेलं असेल तर दुसऱ्या राऊंडला डीम विद्यापीठासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची सोय असते. त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म भरता येतो. आता डीम विद्यापीठासाठी पहिल्या फेरीसाठी जर प्रेफरन्स फॉर्म भरला तरीसुद्धा दुसऱ्या फेरीसाठी नव्यानं प्रेफरन्स फॉर्म भरावा लागतो. राज्य कोट्यासारखं एकच प्रेफरन्स फॉर्म इथे नसतो. प्रत्येक फेरीसाठी नव्याने भरावा लागतो. दुसरी फेरी जाहीर झाली होती 25 नोव्हेंबरला गेल्या वर्षाच्या टाईम टेबलनुसार आणि नंतर या 2 मुख्य राऊंड झाल्यानंतर जर शिल्लक जागा राहिल्या तर त्यासाठी मॉपअप राऊंड घेतला जातो MCC मार्फत. 17 डिसेंबरला गेल्या वर्षी हा मॉपअप राऊंड झाला होता. यानंतर जर काही जागा शिल्लक राहिल्याच तर त्यासाठी स्ट्रे मॉपअप राऊंड देखील घेतला जातो. हा स्ट्रे मॉपअप राऊंड आणि मॉपअप राऊंडमध्ये काय फरक आहे तर मॉपअप राऊंड हा MCC मार्फत कंडक्ट केला जातो, म्हणजेच मेडिकल काउन्सिलिंग कमिटी न्यू दिल्ली यांच्यामार्फत कंडक्ट करण्यात होतो. तर स्ट्रे मॉपअप राऊंड जो आहे हा मात्र युनिव्हर्सिटीकडून कंडक्ट केला जातो. म्हणजेच युनिव्हर्सिटीमध्ये शिल्लक जागेंचा तपशील जो असतो तो जाहीर केला जातो. विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटीकडे अप्लाय करायचं
आणि ॲडमिशन घ्यायचं. म्हणजे पूर्वीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये जो स्पॉट राऊंड हा जो प्रकार होता तोच हा स्ट्रे मॉपअप राऊंड हा आहे. याला हे नाव आहे, परंतु तो स्पॉट राऊंडचा भाग आहे. जेव्हा सांगितलं जाईल तेव्हा युनिव्हर्सिटीत रजिस्ट्रेशन करून आपण ॲडमिशन घेऊ शकतो शिल्लक जागेसाठी. आता यामध्ये मात्र गेल्या वर्षी जी ऑल इंडिया कोटा MCC मार्फत आणि स्टेट कोटामार्फत MBBSची कट ऑफ डेट 15 जानेवारी ही ठेवली होती. डीम विद्यापीठासाठी मात्र 1 महिना जागा शिल्लक राहिल्यामुळं कट ऑफ डेट गेल्या वर्षी वाढून दिली होती. 15 फेब्रुवारी ही कट ऑफ डेट MBBS डीम विद्यापीठासाठी गेल्या वर्षी देण्यात आली होती. तर अशा प्रकारे आपण डीम विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया पाहिलेली आहे. आता आपण BAMS, BHMS या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा स्टेट कोटाचा आणि ऑल इंडिया कोटाचा अभ्यास करू. आतापर्यंत जे पाहिलं आपण ते MBBS, BDS या अभ्यासक्रमांचं पाहिलं. आता आपण विचार करूया की ज्या पद्धतीनं MBBSचा ऑल इंडिया कोटा आहे तसंच BAMSचा देखील ऑल इंडिया कोटा आहे. मग शासकीय BAMS कॉलेज असेल तर याच्या 15% जागा ज्या आहेत ह्या 15% जागा आयुष मंत्रालयातर्फे भरल्या जातात. त्यासाठी केंद्रीय पातळीवरची प्रवेश प्रक्रिया जशी आहे तशीच आयुष मंत्रालयातर्फे प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. म्हणजेच दोन्ही राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करण्यात येतं. त्याचबरोबर चॉईस फिलिंग करावं लागेल, चॉईस लॉकिंग करावं लागेल आणि 2 राऊंड होतात. शिल्लक राहिलेल्या जागा ह्या राज्याकडे वर्ग केल्या जातात. ऑल इंडिया कोटासाठी देशातला कुठलाही विद्यार्थी ऑल इंडिया कोटामधून देशातील कुठल्याही शासकीय BAMS कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतो. आता हा जो आयुष कोटा आहे याचं रजिस्ट्रेशनचं गेल्या वर्षीचं जर आपण शेड्यूल पाहिलं तर ते कसं होतं. 26 नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत पहिल्या फेरीसाठी रजिस्ट्रेशन देण्यात आलं होतं. 6 दिवस त्यासाठी देण्यात आले होते. 1000 रुपये ऑनलाईन फी ओपन OBC कॅटेगरीसाठी होती. तर SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 500 रुपये फी होती. सिक्युरिटी डिपॉझिट केंद्रीय पातळीवर प्रवेश प्रक्रियेसाठी असतं, हे 10,000 रुपये इतकं होतं. आणि चॉईस फिलिंगसाठी 2 डिसेंबर ही तारीख होती. चॉईस फिलिंगला एकच दिवस होता आणि पहिला राऊंड जाहीर झाला होता 4 डिसेंबर रोजी. दुसऱ्या राऊंडसाठी पुन्हा रजिस्ट्रेशन ज्यांचं पहिल्या राऊंडसाठी केलं नाही ते करू शकत होते. 22 ते 26 डिसेंबर अशा तारखा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रेफरन्स फॉर्मसाठी 7 डिसेंबर आणि दुसरा राऊंड जाहीर झाला 30 डिसेंबर. आयुष मंत्रालयातर्फे AACCC या वेबसाईटवर ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये देखील केंद्रीय पातळीवरच्या प्रवेश प्रक्रियेप्रमाणे 2 मोठे राऊंड होतात आणि दोन्ही राऊंडसाठी चॉईस नव्याने फिल करायचा असतो. त्याचबरोबर शिल्लक राहिलेल्या जागासाठी मॉपअप राऊंड देखील गेल्या वर्षी झाला होता 19 ते 23 जानेवारी आणि 27 जानेवारीला हा मॉपअप राऊंड देखील जाहीर झाला होता. म्हणजेच BAMSच्या 15% गव्हर्नमेंट कॉलेजच्या जागांसाठी 3 राऊंड आयुष मंत्रालयातर्फे गेल्या वर्षी घेण्यात आले होते. तिन्ही राऊंडसाठी रजिस्ट्रेशन करता येऊ शकत होतं. तिन्ही राऊंडचे प्रेफरन्स फॉर्म नव्याने भरावं लागत होते आणि एवढं करून ज्या जागा शिल्लक राहिल्याच तर त्या स्टेट कोट्याकडे वर्ग करण्यात येतात. आता स्टेट कोटाची प्रवेश प्रक्रिया आपण MBBS आणि BDSची पाहिलेली आहे. तिथून पुढे MBBS आणि BDSचे प्रवेश झाल्यानंतर स्टेट कोटामार्फत म्हणजे CET सेल मुंबई यांच्यामार्फत प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठी सांगितलं जातं. MBBS BDS वगळून इतर जे काही अभ्यासक्रम आहेत यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रेफरन्स फॉर्म भरायला सांगितलं जातं.
आता गेल्या वर्षीच्या जर तारखांचा आपण विचार केला तर 3 डिसेंबर ते 10 डिसेंबर ह्या तारखेमध्ये प्रेफरन्स फॉर्म्स म्हणजे चॉईस फिलिंग करायला सांगितलं होतं MBBS BDS वगळून, कारण MBBS आणि BDSची प्रवेश प्रक्रिया ही तोपर्यंत जवळजवळ संपत आलेली होती. आता त्यांचा पहिला राऊंड जो आहे BMSचा हा जाहीर झाला 12 डिसेंबर. राज्य कोट्यासाठी म्हणजेच महाराष्ट्र CET सेलमार्फतच्या कोट्यासाठी एकच प्रेफरन्स फॉर्म असतो, एकदाच रजिस्ट्रेशन असतं आणि वेगवेगळे राऊंडमध्ये जाहीर होतात, म्हणजे फक्त याद्या जाहीर होतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता पहिला राऊंड जाहीर झाला होता 12 डिसेंबर रोजी. त्यानंतर दुसरा राऊंड जाहीर झाला होता 6 जानेवारी रोजी. त्यानंतर स्टेट कोटाचा पहिला मॉपअप राऊंड जाहीर झाला होता 20 फेब्रुवारी आणि दुसरा मॉपअप राऊंड 2 मार्च रोजी जाहीर झाला होता. म्हणजे मार्च महिन्यापर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालू होती. BAMS, BHMS त्याचबरोबर इतर जे काही आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम आहेत त्यांची ही प्रवेश प्रक्रिया आहे. आता यानंतर जे काही जागा शिल्लक राहिल्या तर त्या इन्स्टिट्यूटकडे वर्ग केल्या जातात आणि इन्स्टिट्यूटमार्फत ह्या जागा भरल्या जातात. याला आपण स्ट्रे व्हॅकन्सी राऊंड किंवा स्पॉट ॲडमिशन असं म्हणतो. असे स्पॉट ॲडमिशन होऊन ह्या BMS आणि उर्वरित वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया संपतात. आपण जर पाहिलं असेल तर गेल्या वर्षीचं एकंदर शेड्यूल जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात आलं असेल की 16 ऑक्टोबरला नीटचा निकाल लागला होता. त्यानंतर 15 फेब्रुवारीला MBBSच्या ॲडमिशन संपल्या. 15 जानेवारीला MBBSच्या ॲडमिशन संपल्या शासकीय आणि प्रायव्हेटच्या. 15 फेब्रुवारीला डीम विद्यापीठाच्या ॲडमिशन संपल्यात आणि BMS आणि उर्वरित अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया मार्च अखेरपर्यंत चालली. म्हणजे साधारणपणे 3 ते 4 महिने कालावधीमध्ये ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये प्रवेशामध्ये रजिस्ट्रेशन केव्हा करायचं हे अधिकृत CET सेलच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात येतं. त्याच्या सूचना येतात आणि त्या सर्व सूचना ह्या बारकाईने वाचाव्या लागतात. आता मी तुम्हाला जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती ही या सूचनेवरच कलेक्ट केलेली आहे. गेल्या वर्षी जर पाहिल्या तर CET सेलमार्फत एकूण 45 सूचना या प्रवेश प्रक्रियेच्या देण्यात आलेल्या होत्या. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेमध्ये सूचना थोड्या कमी असतात कारण त्यांचे 2च राऊंड होतात ऑल इंडिया कोटाच्या. परंतु CET सेलमार्फत अभ्यासक्रमांची संख्या जास्त आहे, त्याचबरोबर राऊंडची संख्या जास्त आहे. त्याच्यामुळे साहजिकच सूचना ज्या आहेत त्या देखील जास्त प्रमाणात येतात. त्या सर्व सूचनांचा अभ्यास करून या प्रवेश प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करता येतं, अभ्यास करता येतो आणि आपल्याला प्रवेश प्रक्रिया ही सुलभ होईल अशा पद्धतीने त्याचा स्पष्टीकरण करता येईल. या भागामध्ये आपण सर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाचे ऑल इंडिया कोटा, स्टेट कोटा यांची प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाते, गेल्या वर्षांच्या तारखा कशा होत्या, कसे राऊंड झाले, कोणत्या तारखेला जाहीर झालेत याची सविस्तर माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी व पालक बंधू भगिनींनो, अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या या सिरीजमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये सखोल अभ्यास या प्रवेश प्रक्रियेचा करणार आहोत. येणाऱ्या 2021 या प्रवेश प्रक्रियेमध्ये याचा निश्चित आपल्याला उपयोग होईल असा विश्वास मला आहे. आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांना या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेच्या सूचना किंवा माहितीची आवश्यकता वाटते अशांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्याच्यावर सर्व सूचना, माहिती, मार्गदर्शन आपल्याला मिळेल. आपल्या काही सूचना असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.